लग्नाचे आमिष दाखवून 2 वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबाव आणणाऱ्या नराधमावर अंबाजोगाईत गुन्हा दाखल. लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर 2 वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आलेली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सलमान अजीज पठाण याच्या विरोधात फसवणूक, अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जेव्हा पीडितेने विवाहाचा विषय काढला तेव्हा आरोपीने तिची फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने पीडितेसमोर मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली आणि एवढंच नाही तर तुला जे करायचंय ते कर असं म्हणत त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एका महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याच्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतो आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. चाकूर येथील एक महिला आहे. महिलेचं पूर्वी लग्न झालेलं आहे. तिला 2 मुली आहेत आणि काही दिवसापूर्वी जवळपास 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की या सलमान नावाच्या युवकाशी तिची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि मागील 2-2.5 वर्षात 3 वर्षापासून ते एकत्र राहतात आणि एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये काही गोष्टीवरून पुन्हा फोनवर बोलण्यावरून एकमेकाशी वाद पण झालेले आहेत आणि सदर महिलेने सांगितले की मी 3 वर्षापासून सोबत राहत आहे, परंतु यांनी मला लग्नाचं आम्ही दाखवून आतापर्यंत माझ्यासोबत लग्न केलेलं नाही. त्याला लग्न कर म्हणलं असता त्याने सांगितलं की तू आधी माझ्या धर्मात ये, त्यानंतर लग्न करतो अशी अट घातल्याबाबतची तक्रार महिलेने आमच्याकडे दिली. त्यावरून गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास चालू आहे. चाकूरवरून तो मुलगा इथं कामाला योग आल्यामुळं तो इथं कामाला असल्यामुळे दोघं इथं राहतो. तो तिकडं उदगीर साईडचाच आहे. तिचं म्हणणं आहे की अट घातली होती धर्म बदल लग्नासाठी, एवढंच म्हणणं होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे आपण तक्रार घेतली आणि व्हेरीफाय करण्यासाठी तपास चालू आहे. धर्म म्हणजे ते तुम्ही लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली असं कलम आहे. ते BNS कायद्याने 69 कलम आहे आणि दबाव टाकल्याचं 351(2) असं कलम